फास्टर फेणे ही मूव्ही 2017मध्ये रिलीज झालेली होती. मूव्हीच्या सुरुवातीला आपण पाहतो की एक मुलगा जंगलातून पळत असतो व त्याच्या मागून काही लोक पळत असतात. तो मुलगा पळत पळत एका झाडावरती चढतो व तेथील एका पक्ष्याबरोबर स्वतःचा सेल्फी काढतो. त्यानंतर तो खाली येतो व तो पक्षी तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करतो. यावरून आपल्याला कळते की त्याच्या मागे पळणारे व्यक्ती हे वन विभागाचे अधिकारी असतात व तो मुलगाही त्या पक्ष्याला वाचवण्यासाठी पळत असतो व तो वन अधिकाऱ्यांच्या ओळखीचाच असतो. तो त्यांच्यासाठीच काम करत असतो. त्या मुलाचे नाव असते बन्या. त्यानंतर बन्या घरी येतो. बन्याची आई त्याचे सामान पॅक करत असते व आपल्याला कळते की बन्या हा पुण्याला जाणार असतो त्याच्या एंट्रन्स एक्झामसाठी. व त्यानंतर आपण पाहतो की बन्या हा पुण्यामध्ये येतो. पुण्यामध्ये तो बी आर भागवत यांच्या घरी राहायला आलेला असतो. बी आर भागवत हे खूप मोठे लेखक असतात. बन्या जेव्हा भागवत सरांच्या घरी येतो तेव्हा तो पाहतो की भागवत सर हे पोलिसांबरोबर बोलत असतात की त्यांच्या घरी चोरी झाली. तेव्हा बन्या त्यांना म्हणतो की पोलिसांना कशाला बोलवत आहे, चोराला मी पकडतो, मला अशा कामामध्ये खूप इंटरेस्ट आहे. व त्यानंतर तो चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. चोरी कुणी केली असेल याचा शोध लावायला तो सुरुवात करतो. त्याला शोध घेत असताना झाडाची कुंडी फुटलेली असते व टेबलावरती त्याला एका बुटाचे ठसेही दिसतात व खिडकी उघडी असलेलीही तो बघतो. ह्या सर्वाचे फोटो घेऊन तो पोलीस येईपर्यंत म्हणजे 3 तासामध्ये मी चोराचा शोध घेतो व त्यानंतर तो आसपास चौकशी करायला सुरुवात करतो. शोध घेतल्यानंतर त्याला कळते की त्यांच्या घरी चोरी ही भूषण बुचकटे या 6वी-7वीतल्या मुलाने केलेली आहे. त्या मुलाचा पत्ता घेऊन बन्या त्याला हुडकण्यासाठी जातो. तिथे गेल्यानंतर बन्याला कळते की त्या मुलाला चोरी करण्यासाठी काही गुंडांनी पाठवलेले असते, जेणेकरून तो मुलगा चोरी करेल व ते गुंड हे त्या म्हाताऱ्याला म्हणजेच भागवत काकांना मारून त्यांचा बंगला हडप करतील व तो मुलगा ह्या गोष्टीसाठी त्या गुंडांचा विरोध करत असतो. तेव्हा ते गुंड त्या मुलाला मारणारच तोपर्यंत बन्या त्या मुलाला वाचवतो व ते दोघे भागवत काकांच्या घरी येतात. हे सर्व ऐकल्यानंतर भागवत काका त्या मुलाला आपल्या घरीच ठेवून घेतात. ते त्यांना त्या मुलाला पोलिसांमध्ये देण्यास नकार करतात व त्या मुलाला आपल्या घरीच ठेवून त्याच्या शिक्षणाचा व त्याच्या देखभालीचा पूर्ण खर्च ते स्वतः उचलतात. त्या लहान मुलाला शाळेमध्ये सर्वजण भूभू म्हणत असतात, कारण तो शाळेतील मारामारीमध्ये 2 मुलांना चावलेला असतो. तेव्हापासून त्याचे नाव भूभू पडलेले असते. भागवत काका बन्याच्या हुशारीने खूपच प्रभावित होतात व ते बन्याला आपल्या जवळचा पेन गिफ्ट म्हणून देतात. त्या पेनाने त्यांनी 12 पुस्तके 800 कथा लिहिलेल्या असतात. त्यानंतर आपण पाहतो की भागवत काका, बन्या आणि भूभू हे तिघे एकाच घरामध्ये राहत असतात व बन्या आपल्या मेडिकल एंट्रन्स एक्झामचा अभ्यासही करत असतो. त्यानंतर आपण पाहतो की अबोली नावाची मुलगी जी की पत्रकार असते ती एका ठिकाणी इंटर्नशिपसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली असते व तिचा बिनधास्त ॲटिट्यूड पाहून तिला इंटर्नशिप ही मिळते. तिला क्राईममध्ये इंटर्नशिप करायची असते पण तिला एज्युकेशनमध्ये करायला सांगितले जाते व ती जेव्हा क्राईमची मागणी करते तेव्हा तिला सांगितले जाते की एज्युकेशनमध्येही खूप क्राईम असते. त्यानंतर आपण पाहतो की एक माणूस आपल्या मुलाला घेऊन पैसे देऊन ॲडमिशन घेण्यासाठी एका ठिकाणी आलेला असतो. त्यानंतर आपल्याला कळते की त्या ठिकाणी इंजिनिअरिंग, MBA, मॅनेजमेंट, MBBS, सरकारी नोकरी अशा प्रकारे सर्वच ठिकाणी पैसे देऊन ॲडमिशन हे लोक देत असतात व हे सर्व मॅनेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव असते आप्पा. त्यानंतर आपण पाहतो की बन्या आपल्या एंट्रन्स एक्झामसाठी तयार होऊन कॉलेजला जायला निघतो आपल्या सायकलवरून. कॉलेजला गेल्यानंतर सायकल लावत असताना त्याची एका मुलाबरोबर ओळख होते व त्यांची चांगली मैत्रीही होते. त्या मुलाचे नाव असते धनेश. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम सुरू होते. एक्झाम सुटल्यानंतर बने बाहेर येतो तेव्हा
आपण तिथे पाहतो की रिपोर्टर अबोली ते सर्व मुलांना विचारत असते की तुम्हाला पेपर कसे गेले, काय वाटतंय, तुम्ही डॉक्टर होणार का. तसेच ती बन्यालाही विचारते. व त्यानंतर आपण पाहतो की बन्या व अबोली हे दोघे लहानपणीचे मित्र निघतात. त्यानंतर बन्या आपला मित्र दानिशला भेटण्यासाठी क्लासरूममध्ये येतो. तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर त्याला कळते की दानिश हा गडबडीमध्ये क्लासरूममध्ये बाहेर गेला. त्यानंतर तो तेथून घरी येतो. त्यानंतर आपण पाहतो की बने हा आपल्या घरी जायला तयारी करत असतो. तो फक्त एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी पुण्याला भागवत काकांकडे आलेला असतो. त्यानंतर तो तयारी करतो व भागवत काका व भुबूला भेटून आपल्या गावी जायला निघतो. बसमध्ये बसून पेपर वाचताना त्याला कळते की त्याला कालच भेटलेला मुलगा दानिश लांजेकर याने आत्महत्या केलेली आहे. त्यानंतर तो ही न्यूज वाचतात बसमधून उतरतो व डायरेक्ट कॉलेजवरती येतो. कॉलेजवरती आल्यानंतर तेथील पोलिसांना तो प्रश्न विचारायला लागतो की पोलिसांना काही एव्हिडन्स मिळालेले आहेत का, की जेणेकरून आपल्याला कळेल की धनेश लांजेकरने आत्महत्या केलेली आहे. पण पोलीस त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य प्रकारे उत्तर देत नाहीत. उलट ते त्याला तेथून हाकलवून लावतात. त्यानंतर आपण पाहतो की बन्या व अबोली हे दोघे भागवत काकांकडे येतात. भागवत काका त्याला समजवतात असतात की तुला ह्या सर्व गोष्टींमध्ये पडायची काही गरज नाही. पण बन्या त्यांना समजवतो की त्या मुलाने केलेली आत्महत्या ही मला आत्महत्या वाटत नाही व त्यामुळे त्याला ह्या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो. त्यानंतर आपण पाहतो की बन्या हा दानिशच्या आत्महत्येचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तो सर्वप्रथम दानिशच्या घरी जातो. दानिशच्या घरी गेल्यानंतर बन्याला कळते की दानिश हा खूपच हुशार मुलगा आहे. त्याला खूप सारी अवॉर्ड्स व मेडल्स मिळालेली होती. तिकडे अबोलीने दानिशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ढापलेला असतो. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे लिहिलेलं असते की दानिशच्या डाव्या हातावरती कट्स आहेत. बन्याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो म्हणतो की जो मुलगा स्वतः लेफ्टी आहे तो स्वतःच्याच डाव्या हातावरती कशा कट्स मारणार, व हे कट्स जर धनेशने मारले नाहीत तर मग कोणी मारले असतील. व बन्या त्याला शोधायचा निर्धार घेतो त्या खुन्याला. त्यानंतर एके रात्री बन्या व बुबू हे एका कॉलेजमध्ये घुसतात रात्रीच्या वेळी. हे तेच कॉलेज असते जिथे बन्या व दानिशने एंट्रन्स एक्झाम दिलेली असते. बन्या कॉलेजात जाऊन CCTV कॅमेरे चेक करत असतो. CCTV कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग बघितल्यानंतर बन्याला हे कळते की धनेश बाहेर गेल्यानंतर एक मुलगाही त्याच्या मागून बाहेर येतो व त्यानंतर 15 मिनिटानंतर तो मुलगा पळत पळत ग्राउंडच्या बाहेर जातो. बन्याला हा प्रश्न पडतो की 15 मिनिटं तो मुलगा व धनेश काय करत असतील. कदाचित या मुलानेच धनेशचा खून केला असेल व पळून गेला असेल असे बन्याला वाटते व तो ज्या रिक्षाने पळून गेला त्या रिक्षाचा नंबर घेतो. पण रिक्षावरील नंबरपेक्षा रिक्षाच्या काचेवरती लिहिलेल्या माहितीवरूनच बन्या आपल्या हुशारीने त्या रिक्षा मालकाचा शोध लावतो. त्या रिक्षा चालकाचे नाव असते अंबादास पाटील. बन्या व बुबू त्या अंबादास पाटीलकडे चौकशीसाठी येतात. चौकशीनंतर अंबादास पाटील त्या दोघांना तेथेच सोडतो जिथे त्याने त्या दिवशी त्या मुलाला सोडलेले असते. अंबादास पाटील याची खासियत असते की तो रिक्षा उलटी चालवू शकत असतो व उलट्या रिक्षा चालवणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये तो मागच्या वर्षी पहिलाही आलेला असतो. बुबू व बन्या हे दोघे स्वस्तिक लॉजवरती येतात जिथे त्या दिवशी अंबादास पाटीलने त्या मुलाला सोडलेले असते. तिथे चौकशी केल्यानंतर त्यांना कळते की तो मुलगा आपले काही साहित्य तिथे विसरून गेला आहे. बन्या व बुबू ते साहित्य आपल्या हातामध्ये घेतात. कपडे असतात ते व त्याची चौकशी करतात. कपडे चेक केल्यानंतर त्यांना कळते की परीक्षेच्या 1 दिवस आधी त्याने एका ठिकाणी जाऊन फोटो काढलेले असतात. जर 20 दिवसापूर्वी हॉल तिकीटवरचा फोटो काढायचा असतो तर ह्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी इथं जाऊन फोटो का काढला असेल असा प्रश्न बन्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो व त्याचा शोध घेण्यासाठी तो त्या फोटो स्टुडिओमध्ये जातो. दुसरीकडे आपण पाहतो की आप्पा जे पैसे घेऊन ॲडमिशन करून देतो
तो एका कॉलेजच्या संस्थापकाला भेटण्यासाठी आलेला असतो. आप्पा तिथे सांगतो की माझ्याकडे 110 ॲडमिशन्स आहेत व त्या कॉलेज संस्थापकाला तो धमकी देतो. विद्यार्थ्यांना एज्युकेशनची नाही तर आता एज्युकेशनला विद्यार्थ्यांची गरज आहे असे आप्पा सांगतो. इकडे आपण पाहतो की बन्या व बुबू दोघेजणे त्या फोटो स्टुडिओमध्ये आलेले असतात व तिथे ते चौकशी करावी लागतात. तिथला माणूस त्या दोघांना थोडा वेळ बसायला सांगतो व तेवढ्या वेळातच तिथे एक माणूस येतो व तो बन्यावरती हमला करतो. बन्या व बुबू कसेबसे तिथून निसटतात, पण तो गुंड व त्याचे साथीदार हे बन्या व बुबूचा पाठलाग करतच असतात. कसेबसे ते त्यांच्या तावडीतून सुटून पोलीस स्टेशनमध्ये येतात, पण पोलीसही त्यांना काही मदत करत नाहीत. बन्यानेही आपल्या हुशारीने त्या फोटो स्टुडिओमधील सर्व फोटो आपल्या पेनड्राईव्हमध्ये कॉपी केलेले असतात व तो घरी येऊन ते सर्व फोटो चेक करतो. तिथे त्याने अंबादास पाटीललाही बोलवलेले असते त्या मुलाची ओळख पटवण्यासाठी. त्यानंतर बन्या आपल्या हुशारीने त्या मुलाचा शोध घेतो. त्या मुलाचे नाव असते अमोल टेकवडे. तिकडे आपण पाहतो की आप्पा हे त्याच्या अड्ड्यावरती बसलेले असतात व बन्याचा पाठलाग करणारा गुंडही तेथे असतो. तेव्हाच आप्पांना कळते की मिलन स्टुडिओवरती पोलिसांनी रेड टाकलेले आहे व त्यांचा माणूस त्यांना सांगतो की आपली सर्व डॉक्युमेंट्स तिथंच आहेत व हे सर्व करणाऱ्या मुलाचं नाव आहे बनेश फेने. त्यानंतर आपण पाहतो की आप्पा व त्याचे गुंड पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत असतात व बन्या, आबोली व बुबू हे पोलीस स्टेशनमध्ये जात असतात. तेव्हाच आप्पा बन्याला बोलवतात व तिथे आप्पा त्याला धमकी देतात की माझ्या वाट्याला जाऊ नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील. पण बन्याही त्याला सडेतोड उत्तर देतो व त्यानंतर आपण पाहतो की पोलिसांनीही वरून येणाऱ्या दबावामुळे ही केस बंद केलेली असते व त्यानंतर बन्या, बुबू व आबोली हे तिघे आपण स्वतःच ही केस सॉल्व्ह करायची असे ठरवतात. तेव्हाच बन्याला एक फोन येतो व तो व्यक्ती फोनवरून सांगतो की मला तुला अमोल टेकवडेबद्दल माहिती द्यायची आहे व त्याला एका ठिकाणी भेटायला बोलवतो व बन्या तिथे त्या माणसाला भेटायला जातो. पण तिथे जाऊन त्याला कळतं की हा सगळा आप्पांचाच ट्रॅप असतो. तिथे आप्पा त्यांना धमकी देतो व शांत बसायला सांगतो, पण बन्या ते जमणार नाही असे म्हणतो. त्यानंतर आप्पांचे गुंड बन्या व बुबू यांना मारण्याचा प्रयत्न करतात. बुबू व मन्या या दोघांनाही ते हात बांधून पाण्याच्या टाकीमध्ये फेकतात व टाकी बंद करून ते तेथून निघून जातात. ऐनवेळी तेथे आबोली येते व त्या दोघांचाही जीव वाचवते. त्यानंतर हे सर्वजण भागवत काकांच्या घरी येतात. त्यानंतर आपण पाहतो की भागवत काका हे या सर्वांना खूप समजवत असतात की ते गुंड लोक आहे त्यांच्या नादाला लागू नका, पण बन्या काही केला त्यांचा ऐकत नसतो. त्यामुळे ते बन्याला घरातून निघून जाण्यासाठी सांगतात त्याच्याच काळजीपोटी. त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळी आबोली आणि बन्या हे दोघे एका पार्कमध्ये बसलेले असतात. तिथे आबोली सांगते की तिचे वडीलही पत्रकार होते व तिचे वडीलही सत्यासाठी लढत असत व त्यामध्येच त्यांना आपला एक पायही गमवायला लागलेला असतो व आबोलीलाही आपल्या वडिलांसारखेच सत्यासाठी लढणारे व बहादूर बनायचे असते. त्यामुळे ती बन्याला साथ देण्याचे ठरवते व एवढा मोठा हमला होऊनही न घाबरता बन्या व आबोली हा लढा लढायचे ठरवतात व बन्या अमोल टेकवडेला शोधण्यासाठी निघतो. त्यानंतर आपण पाहतो की बन्या अमोल टेकवडेला शोधत शोधत त्याच्या घरापर्यंत पोचतो. त्याच्या घरी गेल्यानंतर बन्याला कळते की तो तुळजापूरला गेलेला आहे, त्यामुळे तो तुळजापूरला जातो व त्याच्या पाठोपाठच आप्पांचे बन्या तुळजापूरला येऊन तुळजापूरच्या सरकारी रुग्णालयामध्ये जातो व तिथे गेल्यानंतर त्याला अमोल टेकवडे गावतो व तिथेच आप्पांचे गुंडही आलेले असतात. तिथे बन्याला कळते की ह्या गुंडांनीच
दानेशला मारलेले असते व हे सर्व अमोल टेकवडेने बघितलेले असते. त्यामुळे हे आप्पांचे गुंड अमोल टेकवडेला मारण्यासाठी आलेले असतात. आप्पांचे गुंड अमोल टेकवडे व बन्या या दोघांवरती हमला करतात. पण बन्या आपल्या हुशारीने गुंडांना चकवा देऊन अमोल टेकवडेला तिथून वाचवून तेथून त्याला घेऊन पळून जातो. त्यानंतर अमोल टेकवडे त्याला सर्व गोष्ट सांगतो. अमोल टेकवडे हा स्वतः डॉक्टर असतो व तो राहुल खामकर याच्या ठिकाणी पेपर देण्यासाठी आलेला असतो व यासाठी आप्पांनी त्याला 1.5 लाख रुपये ऑफर केलेले असतात. तो पेपर देण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा त्याला धनेश ओळखतो, कारण धनेशने त्याला ह्याच्या आधी एका लेक्चरमध्ये पाहिलेले असते. धनेश त्याला ओळखतो व ह्याबद्दल तो कंप्लेंट करण्यासाठी प्रिन्सिपलकडे जाणार असतो. तेवढ्यामध्येच तिथे आप्पा येतो व आप्पा धनेशचा खून करतो व हे सर्व काही अमोलने पाहिलेले असते व त्यामुळेच आप्पांचे गुंड अमोललाही हुडकत असतात त्याला मारण्यासाठी. त्यानंतर बन्या अमोलला घेऊन भागवत काकांच्या घरी येतो. त्यानंतर बन्या व बाकीचे लोक आता पुढे काय करायचे याचे प्लॅनिंग करू लागतात. बन्याला आता राहुल खामकर याला शोधायचे असते. तो व भुबू मिळून राहुल खामकरला शोधण्यासाठी जातात. तसेच अबोली एज्युकेशन बोर्डमधील एका साहेबांना भेटण्यासाठी जाते व अमोल हा भागवत काकांसोबत घरीच थांबलेला असतो. तिकडे आपण पाहतो की अबोली ज्या पिल्ले साहेबांना भेटण्यासाठी गेलेली असती तो हा आप्पांचाच माणूस असतो व तो अबोलीला किडनॅप करतो. इकडे बन्याही राहुल खामकरला शोधत असतो. तेव्हाच त्याला आप्पांचा फोन येतो व आप्पा त्याला धमकी देतो की अबोली, आजोबा व अमोल या तिघांवरही हमला मी करणार आहे. इकडे आपण पाहतो की भागवत काका व अमोल यांच्यावरती आप्पांच्या गुंडांनी हमला केलेला असतो. बन्या, भुबू व त्यांचे मित्र अमोल व भागवत काकांना हॉस्पिटलला घेऊन जातात. तिथे परत आप्पा बन्याला फोन करतो व सांगतो की अबोली आमच्या ताब्यामध्ये आहे, तू अमोलला आम्हाला दे व अबोलीला घेऊन जा. व त्यानुसार बने अमोलला घेऊन अबोलीला सोडवण्यासाठी येतो व अमोलला त्यांच्या हवाली करतो व अबोलीला सोडवतो. इकडे आपण पाहतो की शिक्षण मंत्री एका कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी आलेले असतात व तेथे आप्पाही असतो. तिकडे मंत्र्यांचे भाषण चालू असतानाच आप्पांना फोन येतो त्यांच्या माणसाचा व त्यांचा माणूस सांगतो की आपण ज्या गाडीमध्ये अमोलला ठेवले होते तिथे अमोल नाही आहे, तिथे तर राहुल खामकर आहे. हे ऐकताच आप्पा त्या राहुल खामकरला सोडायला सांगतो. तेव्हाच आप्पाला एक फोन येतो. हा फोन असतो आपल्या बन्याचा. ह्यावेळी बन्या आप्पांना धमकी देतो. त्यानंतर आपण पाहतो की कार्यक्रमामध्ये एक व्हिडिओ क्लिप लावली जाते. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहतो की राहुल खामकर याला बांधून ठेवलेले असते व तो म्हणत असतो की तुम्हाला माहीत आहे का माझा बाप कोण आहे? माझा बाप हा एज्युकेशन मिनिस्टर आहे, मनोहर तोंडके. मी त्यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे राहुल खामकर. हे कोणालाही माहीत नाही आहे. त्यानंतर आपण व्हिडिओ क्लिपमध्ये पाहतो की तेथे येतो अमोल टेकवडे व त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत तो सांगतो. त्यानंतर शिक्षण मंत्री तेथून नाराज होऊन निघून जातात व आपण तेथे पाहतो की आप्पा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो व बन्या त्याच्या पाठीमागे जातो व तिथे बन्या आप्पाला सांगतो की तुझे सर्व साथीदार आता पोलिसांच्या ताब्यात आहेत, आता तू एकटाच राहिलास. व तिथे बन्या सांगतो की त्याने हे सगळं कसं प्लॅनिंग केलं. बन्या जेव्हा राहुल खामकरला शोधत असतो तेव्हा त्याला कळते की राहुल खामकरला त्याची बाईक विकायची आहे. त्यामुळे तो एका ठिकाणी त्याला बोलवतो व त्याला किडनॅप करतो व त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतो. तेव्हा त्याला कळते की त्याचे वडील हे शिक्षण मंत्री आहेत. त्यानंतर अमोलला जेव्हा आप्पांच्या गुंडांनी किडनॅप केलेले असते व त्याला गाडीच्या डिगीमध्ये ठेवलेले असते तिथे अंबादास येतो व आपली रिक्षा रिव्हर्समध्ये चालवत त्याला ठोकतो व त्या भांडणाच्या वेळामध्येच अमोल टेकवडेला ते गाडीतून बाहेर काढतात व राहुल खामकरला गाडीच्या डिगीमध्ये टाकतात. व आप्पाला एक सवय असते की प्रत्येक ॲडमिशननंतर तो एक
नवीन बूट घेत असे. त्यामुळे फेनेचे मित्र व पोलीस हे मिळून आप्पांच्या त्या ठिकाणी ते रेड करतात व बुटांच्या बॉक्सामध्ये त्यांना पैसे सापडतात. तसेच आप्पा हा डायबेटिक पेशंट असतो, त्यामुळे तो इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असतो. तसेच तो शिवभक्तही असतो, त्यामुळे प्रत्येक सोमवारी तो महादेवाच्या मंदिरामध्ये जात असतो. याचाच फायदा उठवून बन्याने आप्पा जेव्हा सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातात तेव्हा त्याचे इन्सुलिनचे इंजेक्शन चेंज करतो व इन्सुलिनच्या इंजेक्शनच्या ऐवजी विषाचं इंजेक्शन तो तेथे ठेवतो व आप्पा नेहमीप्रमाणे इन्सुलिनचे इंजेक्शन समजून स्वतःला ते लावून घेतात, पण ते स्वतःला विषाचे इंजेक्शन लावून घेतात. आप्पाने बन्याला चौघांपैकी म्हणजेच अबोली, अमोल, भागवत काका किंवा स्वतः या चौघांपैकी कुणाला एकाला वाचवण्यासाठी ऑप्शन दिलेला होता, पण बन्याने चौघांनाही वाचवलेले असते व त्याचप्रमाणे अबोलीनेही ही न्यूज प्रेसमध्ये दिलेली असते. तसेच भागवत काकांनीही पोलीस महासंचालकाला फोन लावून ही सर्व हकीकत सांगितलेली असते. अशा प्रकारे आता आप्पाची पूर्ण गँग पोलिसांच्या ताब्यात असते व आप्पा स्वतःही आता काही वेळातच मरणार असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की पेपरामध्ये ही न्यूज आलेली असते. तसेच न्यूज चॅनेलवरतीही ही सर्व न्यूज येत असते. त्यानंतर एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागतो व त्याच्यामध्ये धनेश लांजेकर हा पहिला आलेला असतो. त्याला 200 पैकी 199 गुण पडलेले असतात, पण दुर्दैव की तो आता या जगामध्ये नसतो. पण त्याच्यामुळे आता कोणी फेक डॉक्टर बनणारा नसतो. आता जेही डॉक्टर बनतील ते स्वतःच्या मेरिटवर. त्यानंतर आपण पाहतो की भागवत काका जे स्वतः लेखक असतात ते आता नवीन पुस्तक लिहायला घेतात, फास्टर फेणे नावाचे.